आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वंदा, मावशी, तुला माझे एक काम करायचंय. सांगा ना. मला कमिशनर साहेबांना भेटायला जायचंय. का? का म्हणून विचारू नको. आणि मी तुला असं विचारलंय असं कुणाला सांगूही नकोस. तुला आदितीची शपथ आहे. तुला कमिशनर साहेबांचं ऑफिस माहित आहे? हो माहिती आहे. मला फक्त कमिशनर साहेबांकडे कसं जायचं तेवढं सांग. बरं ऐका. आत्ता लक्षात आलं माझ्या. आता जाते साहेबांना भेटून येते. हा, शेवटी आदितीच्या जीवाचा प्रश्न आहे ग. अहो पण ते तुमच्या बोलण्यावर का विश्वास ठेवतील ना. म्हणूनच एक महत्वाची गोष्ट मी घेऊन जाणार आहे. पण मावशी, तुम्ही इथून गेल्यावर मला कोणी विचारलं की तुम्ही गेलात कुठे, मग मी काय सांगायचं? माझी तब्येत बरी नाही म्हणून मी डॉक्टरांच्याकडे गेले असं सांग. हा हा, बरं ठीक आहे. कोणी केली गद्दारी? मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे कोण आहे गद्दार. अरे तू असं का बोलतोयस? ह्या घरामध्ये आपल्याला सोडून बाहेरचं असं कोणीच नाहीये. म्हणूनच म्हणतोय कोण आहे गद्दार. आत्ताच्या आत्ता सांग कोण आहे गद्दार. तू एवढं टेन्शन गाऊन घेऊ राहिला हेच कळत नाही ना मला. टेन्शन फक्त आपल्यालाच येतं ना. आपणच घेतो टेन्शन. तुमचं काय, खायचं प्यायचं आणि मजा करायची आणि फक्त प्रॉपर्टी मधला आपला हिस्सा कसा मिळवता येईल याचा विचार करत बसायचं. अरे पण ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ना एकटा आपण धडपडतो. जे काय करता येतं ते सगळं करतोय. प्रसंगी कोणाला धमकी देतो, न ऐकलं तर मुहूर्त पण पाडतो. पण तुम्हाला काय त्याचं? तुम्हाला काय त्याचं? तू फिरून फिरून आमच्याकडेच काहून येऊ राहिला बाप्पा? कारण तुम्ही असता घरात आणि तुमचं घरात काडीचंही लक्ष नसतं. तुमच्या या हलगर्जीपणामुळे ना एक दिवस आपल्याला सगळ्यांना जेलमध्ये जायला लागेल, लक्षात ठेवा. तू असं आम्हाला का घाबरवतोयस? तू जे काय बोलू राहिला ना, मी दारू पेलेलो नसताना सुद्धा माझ्या डोक्यावरून जाऊ राहिले ना. कधी गद्दार कोण आहे विचारतोयस, कधी प्रॉपर्टीच्या हिस्स्याबद्दल बोलतोयस. तुला नक्की म्हणायचं काय आहे? आदिती हीच आदिशक्ती इंडस्ट्रीजची वारसदार आहे हे आपल्याला माहिती आहे. ती गायब झाल्याचंही फक्त आपल्याला माहिती आहे. हे त्या कमिशनरला कोणी सांगितलं? पण ते तर म्हणाले ना इथून जात होतो म्हणून आलो आणि आदिती त्यांच्या नातीसारखी वगैरे असं काहीतरी बोलून राहिले होते ना ते. असं बोलून ते आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवायला बघत होते. तुम्ही बनलात मूर्ख, आपण नाही बनलो. आलं का ध्यानात? आता माझ्या समोर आणखी मूर्खपणा करायच्यात. मला सांगा आपल्या घरात नक्की गद्दार कोण आहे? हे बाबा, असा मिडल मिरर मध्ये बघितल्यासारखा बघू नको माझ्याकडे. अरे मामा आहे मी तुझा, मी तुझ्याशी कधीच गद्दारी करणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. आपला आपल्या जन्माला त्या आईवर विश्वास नाही. आई जरी एक असली ना तरी प्रत्येक बाळासाठी गर्भ वेगळा असतो तिचा. प्रॉपर्टीच्या पुढे नाही तर कोणीच कोणाचा नसतो. अरे पैशासाठी भाऊ भावाचा खून करतो, आई बापाला घराबाहेर काढतो. ऐकलं नाही का कधी? ऐकलंय ना आणि वाचून पण राहिलोय. पण तू हे आता का म्हणून सांग राहिला? तुला कळण्यासाठी. पैशा पुढे कोण कोणाचा नसतो. अरे आई बापावर पण विश्वास ठेवता येत नाही. मामा काय चीज आहे? तू असं बोलून राहिल्यावर मी काय बोलणार? विषय संपला ना बाप्पा. हे बघ प्रिन्स, हे मैत्री प्रकरण सुरू झालं ना तेव्हापासून आपण सगळे एकत्रच आहोत. आणि ह्या प्रकरणात तुझे हात जेवढे काळे आहेत ना तेवढे आमचे सुद्धा हात काळे आहेत. त्यामुळे तुला फसवण्यात ना आमचा फायदा कमी आणि नुकसानच जास्ती आहे. अगदी बरोबर. मग आम्ही का करू गद्दारी? तरी पण गद्दारी झाली हे खरं आहे ना?
मला काय वाटतं सांगू का, नक्कीच आपल्या घरातील नोकरापैकी कोणीतरी गद्दारी केली असणार. की अजून पण मैत्रीच्या बाजूने असल्यासारखेच वागतात बघ. अगदी माझ्या मनातलं बोललास दादा. आपल्या घरातला एखादा नोकर, माळी, ड्रायव्हर, वॉचमन यांच्यापैकीच कोणीतरी असणार. तू आता काळजी करू नको. तो कोणी आहे ना, त्याला मी आता बरोबर शोधून काढतो बघ. नाही, हे काम आता आपण स्वतः करणार. जो कोणी आहे ना, त्याचा पत्ता आपण कायमचा कट करणार. जाऊन सांग त्याला, आता दिवस भरले त्याचे. लाव म्हणावं, लावायचे तेवढी ताकद. आता तो काही सुटत नाही आपल्याकडनं. या घरातल्या लोकांच्या काळ्या कृत्याची ती फाईल इथंच तर ठेवली होती. कुठे गेली असेल? कुठे? ए थेरडे, मी काय विचारतोय ऐकू येत नाहीये का? कुठे निघालीस? ते पदराखाली काय लपवून चाललीस? काय नाही साहेब, तुम्ही समजता तसं काय नाही. आपल्याला बघायचंय. बऱ्या बोलानं जे काय लपवतीयस ते पटकन दाखव, नाहीतर मी म्हणलं होतं ना साहेब, तुम्ही समजताय तसं काय नाही आहे म्हणून. काही नव्हतं. एवढी घाबरून कोणी निघाली होतीस? माझी तब्येत बरी नाही म्हणून डॉक्टरांच्याकडे निघाले होते. डॉक्टरकडे चालली होती? मग सांगायचं ना सरळ. आता एक काम करायचं, सरळ डॉक्टरकडे जायचं आणि युटर्न घेऊन सरळ घरीच यायचं. जर वाट वाकडी करून दुसरीकडे कुठे गेलीस तर आलं का ते ना? अगं फाईल कुठे आहे? फाईल पदरामागे लपवण्याच्या गडबडीत तिथेच पडलेली होती. मग तुमच्याही लक्षात नाही आलं आणि नशिबाने प्रिन्स साहेबाचं पण लक्ष नाही गेलं. अरे देवा, ही सगळी आदिशक्तीचीच कृपा म्हणायची. मी निघते आता, पण तुला सगळं सांगितलेलं लक्षात आहे ना? हो, लक्षात आहे. तुम्ही फक्त आपल्या आदितीला सुखरूप घेऊन या. हो. जा. काय झालं? एवढा कसला विचार करून राहिलाय दादा? या घरात नक्की काय चाललं तेच मला कळून नाही राहिलं. मला तर एकच सवाल पडू राहिला, मी यांचा मामा आहे की सगळे मिळून मलाच मामा बनवायलेत? प्रिन्सच्या अशा वागण्याबद्दल बोलतोयस ना? हो ना. त्याला तर लहान मोठं असं काहीच कळून नाही राहिलं ना. काय पण मनात येईल ते बोलून राहिला. कधी पण अपमान करून राहिला, कधी पण संशय घेऊन राहिला. मला पण त्याचं हे वागणं अजिबात पटत नाहीये आणि नक्की त्याच्या डोक्यात काय चाललंय ना हे पण कळत नाहीये. तो आपल्याला सांगणार तर आपल्याला काय ते कळणार ना. पण हे मात्र नक्की, आजकाल तो आदितीच्याच मागे जास्त लागलाय. तेच मला पण काही कळून नाही राहिलं ना. तिच्या मागे काहून असा हात धुवून लागून राहिला. आधी म्हणे ती परत येणार नाही, मग ती तर परत आली. आता म्हणे ती गायब झाली, मग आता परत येणार नाही कशावरून?
प्रश्नच प्रश्न. किती पण शोधायचा प्रयत्न केला तरी पण उत्तरच नाही सापडून राहिलं ना. प्रिन्सने आदितीला गायब करणं आणि तिचं आपल्यासमोर प्रकट होणं, हा खेळ आपल्यापर्यंतच होता ना, तोपर्यंत ठीक होतं. पण आता या खेळामध्ये कमिशनर पण सामील झालाय. त्यामुळे आता जर आदिती परत आली ना तर आपलं काही खरं नाही. प्रिन्स पण फसणार आणि त्याबरोबर नक्कीच आपल्याला पण फसवणार. तुला काय वाटतं अक्का, खरंच असं काय होईल का? हे सगळं आता प्रिन्सच्या हातात आहे. त्याच्या अशा वागण्यामुळे ना मला त्याची खूप काळजी वाटते. आणि दुसरीकडे यशवर्धन आहे, तो विचार केल्याशिवाय कधीच काही करत नाही. तो आधीच नेम धरून राहतो आणि संधी मिळताच गेम करून जातो. अरे वा, आज यशवर्धनवरचं प्रेम फारच उतू चाललं तो. सगळं काही त्याच्या हातात द्यायचा विचार आहे का? नाही, अजिबात नाही. कितीही काही झालं ना तरी रक्ताचं नातं जास्त महत्वाचं आहे. तो पण तुझाच मुलगा आहे ना. सावत्र मुलगा आणि सख्खा मुलगा, फरक तर असणारच ना. प्रिन्सने ह्यापुढे यशवर्धन सारखं वागावं, मला एवढंच म्हणायचं. तू प्रिन्सला आधीपासूनच असं घडवलं असतं ना तर आज असं सांगायची वेळ आली नसती. बरं ते सगळं जाऊ दे. आधी तिचं काय, आपल्यासाठी ती आपल्या तिजोरीची चावी आहे. आता ती नक्की कुठे आहे याबद्दल तुला काय माहिती आहे का? तुम्हाला या गावच्या भावकीत राहायचं असेल ना तर ज्यानं त्यानं गपचूप आपल्या लायकीत राहायचं. ही फक्त भंडाऱ्याची रेषा नाही, तर आपल्यासाठी आपल्या नशिबाची रेषा आहे. तुमच्यापैकी कोणी हिला टच करता कामा नये, समजला ना. आणि जर कोणी टच केलं असं मला कळलं तर गाठ आपल्याशी असणार, लक्षात ठेवा. प्रिन्स साहेब, लहान तोंडी मोठा खास, पण याचं कारण कळलं काय? तुम्ही पावसा करता आदिशक्तीला गाराणं घालता ना, मग असं समजा की जोपर्यंत ही रेषा आहे तोपर्यंत पाऊस यायची शक्यता आहे. आणि जर का ही रेषा पुसली गेली तर तुमच्या सगळ्यांकरता दुष्काळ येईल. मग आदिशक्ती पण काही करू शकणार नाही तुमच्यासाठी. खालं का द्या. आता तुझी आदितीच्या रूपात वावरायची वेळ संपली. तुला आता इथून कोणी सोडवू शकत नाही आणि जोवर कोणी सोडवत नाही तोवर तुझीही सुटका नाही. तू स्वतःला सगळ्यांचा पालक समजत असलास तरी तू माझ्या समोर बालकच आहेस. अज्ञान बालक. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि आता ती वेळ आलेली आहे माझ्या भक्तांचा नवस पूर्ण करण्याची. त्यांना पाणी हवंय ना, मी त्यांना पाणी देणार. मी कमला माऊली निवासमध्ये काम करते. त्या घराशी माझं फार जुनं नातं आहे. मैत्रीताईंची मी आई नाही, पण त्यांना वाढवताना आई म्हणून मी कधीच कुठं कमी पडले नाही. त्याच आईच्या मायेपोटी मी आज तुम्हाला भेटायला आले. फोन तुम्हीच केला होतात ना? हो साहेब. आदिती सापडली का? नाही ना, तिच्याच काळजीपोटी मी तुम्हाला भेटायला आले. या आधी माझ्या मैत्रीच्या बाबतीत जे घडत होतं तेच आता आदितीच्या बाबतीत घडायला लागले. प्रिन्स साहेब आणि त्यांच्या घरच्यांनी एवढा त्रास दिला की ताई साहेबांना शेवटी वेडच लागलं. तेवढ्याने त्यांचं समाधान झालं नाही म्हणून ते आता सगळे आदितीच्या मागं हात धुवून लागलेत.
काय नो दॅट. आधी ती पहिल्यांदा हरवली तेव्हा ते प्रिन्स स्वतः येऊन त्याची तक्रार दाखल करतात. नंतर ती सापडते आणि सापडल्यावर ही ती आधी ती नाहीच असं काहीतरी बोलायला लागतात. आणि फोनवरून परत असं कळतं की ती हरवली आहे. आम्हाला तर सर्व प्रकार अगदी सुरुवातीपासूनच संशयास्पद वाटायला लागलेला आहे. आम्ही याबद्दल विचारपूस करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण नीट उत्तर मिळाली नाही. कसं आहे, जोवर रीतसर तक्रार दाखल होत नाही तोवर आम्ही काही करू शकत नाही. पण साहेब, इथं माझ्या आदितीच्या जीवाचा प्रश्न आहे. काळजी करू नका. तुमची आदिती हरवली असेल तर तिला शोधणं आता आमची जबाबदारी आहे. पण त्याआधी मला हे सगळंच प्रकरण समजून घ्यायचं आहे. अगदी मैत्री मॅडमचं लग्न झाल्यापासून सविस्तर सांगा. सांगते साहेब. लग्न झाल्यानंतर जे काही घडलं ते सगळं सविस्तर सांगते. त्यांचं आणि यशवर्धन साहेबांचं लग्न झालं आणि वर्षभरातच आदितीचा जन्म झाला. आदितीच्या येण्याने घरात आनंदी वातावरण होतं. मैत्रीताई साहेब तर खूप खुश होत्या. बघता बघता आदिती 6 वर्षाची झाली. तिचा प्रत्येक वाढदिवस जसा जोरदार साजरा व्हायचा तसा 6वा वाढदिवसही साजरा झाला. पण काय? या 6व्या वाढदिवशी आदितीचं भविष्य जाणून घेण्याचं सगळ्यांनाच कुतूहल होतं. म्हणून एका प्रसिद्ध ज्योतिषांना बोलवलं होतं आदितीची पत्रिका बनवण्यासाठी. बरं. त्यांनी सांगितलं या मुलीने 6व्या वर्षात प्रवेश करताच ग्रह बदलत आहेत आणि लवकरच विपरीत असं काहीतरी घडणार आहे. मग खरंच तसं काही घडलं का? हो, आम्हाला वाटलं होतं घरात काहीतरी घडणार आहे पण ते घडलं शाळेत. सिंधू, काय ग, काय झालं? अगं सेलोटेप संपली. आता काय करायचं? अगं एक्स्ट्राची सेलोटेप आपल्या क्लासरूम मध्ये, काही फुलं पण आहेत, जा घेऊन ये. ठीक आहे. सिंधू बाळा, सिंधू. मॅडम, अहो तुम्ही बघत काय बसलाय? नीट चेक करत ती शुद्धीत आहे की नाही. मी आता ॲम्ब्युलन्स बोलावतो. सर, तिचा श्वास बंद झालाय. हॅलो, पोलीस स्टेशन. सर, मी आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या स्कूलमधनं बोलतो. अहो साहेब ऐका माझं. साहेब मी काही नाही केलं. साहेब साहेब शपथ मी काही नाही केलं. साहेब ऐका ना. अहो सोडा मला, मी काही नाही केलं. एक मिनिट. तुम्ही आता ज्या केसबद्दल बोलताय त्या केसमध्ये यशवर्धन निखारगे यांना अटक झाली होती. गुन्हा सुद्धा सिद्ध झाला होता आणि आता सुद्धा ते त्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना हे प्राध्यापक निवाथे काय प्रकरण आहे? त्यांना कशी अटक होऊ शकते? तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे. या मागेही यशवर्धन साहेबांचाच हात होता.
हाय सिंधू. हाय हाय सर. आज काही स्पेशल ओकेजन आहे का ग? का नाही म्हणजे असं का विचारताय तुम्ही? नाही, तू आज खूप सुंदर दिसतेस ना, म्हणून विचारलं. बाय द वे, आत्ता ऑफिसमध्ये सगळे टीचर्स तुझ्याबद्दलच चर्चा करत होते. यावर्षी तुझा अटेंडन्स खूप कमी आहे ना? हो. मग यावर्षी तुला एक्झामला बसता येणार नाही. पण काळजी करू नकोस. अगं मी आहे ना, तुला एक्झामला बसता यावं यासाठी मी सगळे प्रयत्न करेन. कानातले नवीन आहेत का ग? सर डोंट टच मी. अगं अशी का रिॲक्ट करतेस? मी तुला एक्झामला बसता यावं म्हणून खूप प्रयत्न करणार आहे ना. मग आता मला जे हवं तेही तूच मला द्यायला हवंस. सर हे काय करताय तुम्ही? डोंट वरी सिंधू, आता इथे कोणी येणार नाही आणि मला जे हवं आहे ते मिळाल्याशिवाय मी तुला सोडणार नाही.